नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कीर्तनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले रघुनाथराव मोठ्या बाईंना रागाने म्हणतात की तुम्ही उष्टी खरकटी काढायची नाही, तुम्हाला पण कळू दे ना. तेव्हा गावातील सर्वजण म्हणायला लागतात की बरोबर आहे तुमचं, या मोठ्या बाईंचा माज ना उतरवायलाच पाहिजे. तेव्हा सगळेजण ओरडायला लागतात की यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो. आता व्यंकू महाराज सगळ्यांना समजावत म्हणतात की अहो तुम्ही जरा थांबा, तुम्ही सर्वांनी जरा शांततेने घ्या ना. यावर आयोजक म्हणतात की व्यंकट महाराज, आम्ही तुमच्या घराण्याचा आदर करतो, पण आज या बाईला ना अद्दल घडलीच पाहिजे. आज या बाईच्या मुजोरपणाला ना कायमचा आळा बसतो की नाही ना तेच बघा. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण जेवण करत असतात आणि काही जण त्यांची उष्टी खरकटी काढत असतात. तेव्हा आयोजक तिथे मोठ्या बाईंना घेऊन येतात आणि म्हणतात की ते राहू द्या हो, तुम्ही नका करू, उरलेलं बाकीचं काम ना ह्या मोठ्या बाई करतील. तेव्हा मोठ्या बाई त्या भांड्यांना हात लावायला लागतात. तेव्हा ते आयोजक रागाने म्हणतात की पटापट आवरायचा, अजून पंक्ती बसायच्या आहेत. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की करते ना. आता तितक्या तिथे व्यंकू महाराज येतात आणि मोठ्या बाईंना लोकांची अशी उष्टी खरकटी काढताना पाहून व्यंकू महाराजांना सुद्धा खूप वाईट वाटतं. आता आयोजक मोठ्या बाईंना रागाने म्हणतात की काम चुकारपणा करायचा नाही नाहीतर या गावातून सुरक्षित घरी जायचं आहे ना. आता व्यंकू महाराज मोठ्या बाईंकडे बघत स्वतःशीच मनात म्हणतात की वहिनी, तुमच्या वागण्याने तुम्ही ही वेळ स्वतःवरतीच ओढवून घेतले हो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की आदू खूप रडत असतो आणि त्याला आठवत असतं की इंदू रागाने मोठ्या बाईंना म्हणत असते की यानंतर मी तुमच्यासोबत कुठेच नाही येणार. आणि यावरती मोठ्या बाईंनी रागाने इंदूवरती हात उचललेला असतो. तेव्हा गावातील लोक मोठ्या बाईंना मारायला धावून गेलेले असतात आणि सर्वजण म्हणत असतात की यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता हे सगळं आठवून आदू खूपच रडत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं. आता तिथे व्यंकू महाराज येतात आणि आदूला असं रडताना पाहून त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं. व्यंकू महाराज आदूजवळ बसतात. तेव्हा आदू व्यंकू महाराजांकडे बघायला लागतो आणि काका म्हणून व्यंकू महाराजांना मिठी मारून खूप रडायला लागतो आणि म्हणतो की काका, माझी आई खरंच इतकी वाईट आहे का हो. तेव्हा व्यंकू महाराज आदूला समजावत म्हणतात की बाळा, जगातील कुठलीच आई कधीच वाईट नसते, तिचं स्वतःच्या मुलांवरती खूप प्रेम असतं. आदू रडत म्हणतो की मग हे आज काय झालं. तेव्हा व्यंकू महाराज आदूला सांगतात की त्याचा विचार तू नको करूस. हे बघ बाळा, आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपण कायम विठुरायावर विश्वास ठेवायचा, तो कायम सगळ्यांचं चांगलं करतो. आणि तुला एक सांगू का, आपण विठुरायाकडे काय मागतो की आम्हाला सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी देऊ नकोस. कधी ना कधीतरी विठुराया तुझ्या आईला नक्कीच सद्बुद्धी देईल, यावर विश्वास ठेव. आता हे सगळं इंदू ऐकत असते आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटतं. तर इकडे आपण पाहतो की मोठ्या बाई सर्वांची उष्टी खरकटी काढत असतात आणि आयोजक मोठ्या बाईंना ओरडत म्हणतात की चला हात चालवा पटापट. मोठ्या बाई खूपच थकलेल्या असतात आणि त्या म्हणतात की कंबर फार दुखते माझी. तेव्हा आयोजक म्हणतात की अहो अजून खूप काम पडले बाकी, सगळं आवरायचं आहे, नंतर साफसफाई सुद्धा करायची, चला पटापट आवरा. तेव्हा मोठ्या बाई नाईलाजाने खरकटी काढायला लागतात. आता मोठ्या बाईंचा अचानक तोल जाऊन मोठ्या बाई पडणार, तितक्यात इंदू येऊन मोठ्या बाईंना सावरते आणि म्हणते की मोठ्या बाई सांभाळा ना. तेव्हा मोठ्या बाई खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि म्हणतात की सांभाळू, तुझ्यामुळे अडचणीत आले आहे मी आणि मला म्हणते सांभाळो. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्या बाई, तुम्ही आता रागवलंय ना म्हणून तुम्ही असं बोलताय, शांत डोक्याने विचार केला ना तर तुम्हाला पण कळेल. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की गप्प बस, मला सांगतेस, मला शिकवतेस, बस झाली आहे तुझी नाटकं, एक देईल ना अशी ठेवून. असं म्हणून मोठ्या बाई इंदूवरती हात उगारतात. तेव्हा आयोजक रागाने म्हणतात की ओ काय करताय, हात उगारायचे परिणाम काय होतात ते माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा मोठ्याबाई खूप घाबरतात आणि म्हणतात की नाही, कुठे हात उगारते, हात दुखतोय ना माझा. तेव्हा ते आयोजक म्हणतात की आम्ही पाहिलंय ते, चला कामाला लागा. आणि इंदूला म्हणतात की चल बाळा तू इकडे. तेव्हा इंदू तिथून निघून जाते. आता मोठ्या बाई इंदूकडे बघत असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो आणि त्या मनातच म्हणतात की इतक्या लोकांसमोर माझी लाज काढलीस, सोडणार नाही आहे तुला. लहान म्हणून दुर्लक्ष केलं नाही, तुला आयुष्यातून उठवलं ना तर नाव नाही सांगणार आनंदी. असं म्हणून त्या खूपच रागाने बघत असतात. तेव्हाच आयोजक म्हणतात की ओ बघत काय बसलाय, चला पटकन आवरा. तेव्हा मोठ्या बाई खरकटी काढायला लागतात. आता खरकटी काढून झाल्यावर मोठ्या बाई साफसफाईसुद्धा करायला मोठ्या बाईंना सांगितलेलं असतं.
आता मोठ्या बाईंकडे बघून सर्वजण बोलत असतात की मोठ्या बाईंचा सुंब जळाला पण पीळ काही गेला नाही अजून, तरी बरं व्यंकट महाराज मध्ये पडले म्हणून, नाहीतर आपल्या गावच्या बायकांनी यांचं काय हाल केलं असतं ना, काय सांगायचं ह्यांना. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की झालं का तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोलून, माझं काम झालं, तुम्ही निघा आता. तेव्हा रघुनाथराव म्हणतात की काय बोलायचं आता या बाईला. तेव्हा आयोजक म्हणतात की असल्या बेशरम बाईला काय बोलायचं आहे, राहू द्या, चला, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज, आदू आणि इंदू मोठ्या बाईंजवळ येतात. आता व्यंको महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी चला, रिक्षा आली आहे, निघूया आपण. तेव्हा मोठ्याबाई रागाने व्यंको महाराजांकडे बघत म्हणतात की काही गरज नाही आहे, एवढी उठाठेव कशाला केली, मला परतीचा रस्ता माहिती आहे. तेव्हा व्यंको महाराज मोठ्याबाईंना समजावत म्हणतात, वहिनी आता उगाच विषय ताणू नका, आधीच रात्र खूप झालेली आहे आणि त्यात गावातील वातावरण तापलेलं आहे. तेव्हा मोठ्याबाई रागाने व्यंको महाराजांना म्हणतात की माझी काळजी करायला मी समर्थ आहे. आता इंदू मोठ्याबाईंना घाबरत म्हणते की अहो मोठ्याबाई, या ना आमच्यासोबत, एकटे नका ना जाऊ. तेव्हा मोठ्याबाई रागाने इंदूवरती ओरडत म्हणतात की ए गप ग. तेव्हा आदू म्हणतो की आई अगं चल ना आमच्यासोबत. आता मोठ्याबाई आदूकडे बघत म्हणतात की तू चल माझ्यासोबत, माझा मुलगा आहेस ना तू, असं म्हणून मोठ्याबाई आदूला घेऊन जायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि आदू घरी चालत निघालेले असतात. आदू सारखा मागे वळून पाहत असतो. मोठ्याबाई त्याच्या हाताला पकडून त्याला ओढत घेऊन जात असतात. त्या आदूला रागाने म्हणतात की मागे वळून सारखं काय बघतोय, चल ना पटकन. आता यावर आदू म्हणतो की पण आई, आपण व्यंको काकांसोबत गेलो असतो ना गं. मोठ्याबाई रागाने म्हणतात की आईला शहाणपणा शिकवणं एवढा मोठा नाही झाला तो अजून, गपचूप चल माझ्यासोबत. तितक्यात प्रेमनाथ मोठ्याबाईंना तिथे आवाज देत येतो. आता तो मोठ्याबाईंजवळ येऊन म्हणतो की सासूबाई, आम्ही असताना तुम्ही चालत का चाललाय, वाहनाची व्यवस्था केली आम्ही. तेव्हा मोठ्याबाई रागाने प्रेमनाथला म्हणतात की कुठून मती सुचली आणि तुमच्यासारखा पळपुटा जावई केला काय माहिती, म्हणजे भूक लागली की यांना खायला प्यायला वाढा आणि लढाईची वेळ आली की यांचा खाडा. यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, अपमान करताय तुम्ही आमचा. मोठ्याबाई रागाने म्हणतात की मग पळून जाणाऱ्या माणसाची काय आरती करायची का, पळपुटे कुठले. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की सासूबाई, आम्ही पळून गेलो मान्य आहे आम्हाला, पण ती आमची स्ट्रॅटेजी होती. सासूबाई, आम्ही जर तिथून पळून गेलो असतं ना तर हे सुद्धा हातातून गेलं असतं, असं म्हणून तो मोठ्याबाईंना पैशांचं पाकिट देतो. मोठ्याबाई पटकन प्रेमनाथच्या हातातून पैसे घेत म्हणतात की सगळे आहेत का. यावर प्रेमनाथ सांगतो की हो सगळे आहेत, आणि यासाठी तर अट्टहास केला होता ना आपण, अहो विंजे सरकार आहोत आम्ही, खूप अनुभव आहे आम्हाला असे, अशा प्रसंगामध्ये कसं वागायचं ते चांगलंच माहिती आहे आम्हाला, तेल तूप धुपाटणं सगळं कसं हाती आलं पाहिजे. आणि परत रागाने म्हणतो की सासूबाई, त्या राकीन बाईने खंजीरच खुपसला आहे तुमच्या पाठीत, म्हणजे आपल्या पाठीत हो. तर तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की त्याची किंमत तर तिला मोजावीच लागेल, नाही तिचं जिणं मुश्किल करून टाकलं ना तर नावाची आनंदीबाई अंताजी दिग्रजकर नाही आहे मी. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि व्यंको महाराज घरी निघालेले असतात. ते रिक्षाजवळ येतात, पण इंदू थोडीशी शांत असते. तेव्हा व्यंको महाराज तिला विचारतात की काय गं इंदू, काय झालं. यावर इंदू म्हणते की व्यंको महाराज एक विचारू का. तेव्हा व्यंको महाराज हसत म्हणतात की मग बोल ना, एवढं विचार करण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये. इंदू म्हणते की आपण आदू आणि मोठ्या बाईंसोबत जायला हवं होतं ना, एवढ्या रात्री त्यांना असं एकटं जाऊ देणं म्हणजे रिस्क आहे ना, दाजी पण कुठे दिसत नाही आहेत. यावर व्यंको महाराज म्हणतात की हे बघ तुझं पटतंय मला, पण आपण त्यांना कितीही समजावलं असतं ना तरी त्या आपल्याबरोबर येणार होत्या का, नाही ना. अगं वहिनी केवढ्या रागावल्या होत्या बघितल्यास ना तू. तेव्हा इंदू म्हणते की रागावू द्या, पण आपण त्यांना असं एकटं जाऊ द्यायला नको होतं. आणि म्हणते की मी काय म्हणते, आपण त्यांना परत एकदा विचारूया का प्लीज व्यंको महाराज. तितक्यात गोपाळ तिथे येतो आणि तो व्यंको महाराजांना म्हणतो की बाबा, मोठ्या बाईंसाठी दुसरी रिक्षा बोलावली आहे. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो, इंदे काय झालं, एवढं कसलं टेन्शन आलं आहे तुला. तेव्हा इंदू सांगते की मोठ्या बाईंचं टेन्शन आलं आहे, त्या आपल्यासोबत नाही येणार आहे. यावर गोपाळ म्हणतो की मग टेन्शन त्यांना यायला पाहिजे ना, तू कशाला उगाच टेन्शन घेते. इंदू म्हणते की गोपाळ नवीन गाव आहे आणि त्याच्यातून लोक त्यांच्यावर रागवले आहेत ना. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे, जैसी करणी वैसी भरणी, आणि असं पण त्या खूप खंबीर आहेत, मग त्यांचं त्या बघून घेतील, काय वर खाली झालं ना तर. आणि तो रागाने म्हणतो की एवढं उलटे सुलटे धंदे केले त्यांनी, तरीसुद्धा तुला त्यांचाच पुळका येतो.
व्यंकू महाराज गोपाळला थांबवतात आणि रागाने म्हणतात की गोपाळ नीट बोलायचं. तितक्या तिथे पप्या येतो आणि म्हणतो की चला ना पटकन, आपल्याला तिकडे सोडून त्या ड्रायव्हर काकांना परत यायचं इकडे. यावर व्यंकू महाराज पप्याला सांगतात की तू जा, आम्ही आलोच. मग पप्या पुढे निघून जातो. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, आपण त्यांच्या मागे मागे त्यांना शोधत जाऊच हवं तर. गोपाळ इंदूला म्हणतो की इंद्रायणी देवी चला आता. मग ते तिघेही रिक्षामध्ये बसून घरी जायला निघतात. त्यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्याबाई आदूला खूप वेळ चालवत रिक्षाजवळ घेऊन येतो. आता आदू आणि मोठ्याबाई दोघेही खूप थकलेले असतात. प्रेमनाथ एका रिक्षावाल्याला आवाज देऊन सांगतो की चला विठूच्या वाडीला जायचं होतं ना. तेव्हा तो रिक्षावाला ओरडून म्हणतो पण विठूच्या वाडीला जायचा रस्ता इकडे आहे, मी कशाला मग तिकडे येऊ, तुम्हीच इकडे या. मग ते तिघेही चालत रिक्षाजवळ येतात आणि मग रिक्षात बसून घरी जायला निघतात. यानंतर आपण पाहतो की गोपाळ, व्यंकू महाराज, इंदू रिक्षामधून घरी जात असतात. मोठ्याबाई आणि आदू कुठे दिसतात का ते बघत असतात, पण मोठ्याबाई आणि आदू कुठेच दिसत नाहीत. तेव्हा गोपाळ टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की मोठ्याबाई आणि आदू पायी निघाले होते ना, तरी आपल्यापेक्षा फास्ट निघून गेले. यावर व्यंकू महाराज म्हणतात की आपण इकडे आधी चौकशी करूया. असं म्हणून ते रिक्षा थांबवतात आणि आजूबाजूला चौकशी करायला लागतात. तेव्हा एक जण व्यंकू महाराजांना म्हणतो की तुम्ही त्याच बाईबद्दल विचारताय ना, ज्या बाईने मंदिरामध्ये राडा केला होता. त्या बाई आत्ताच एका रिक्षामधून गेल्या आहेत आणि बरोबर एक माणूस पण होता. व्यंकू महाराज थोडे टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की माणूस, आणि विचारतात की कोणत्या दिशेने गेलेत त्या. तेव्हा ते लोक व्यंकू महाराजांना मोठ्याबाई कोणत्या दिशेने गेले ते सांगायला लागतात. मग व्यंकू महाराज, इंदू आणि गोपाळ लगेच तिथून निघून जातात. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाईंची रिक्षा एका ठिकाणी येऊन थांबते. आता मोठ्याबाई त्या रिक्षावाल्याला म्हणतात की इथे का थांबवले रिक्षा, ही काय विठूची वाडी आहे का. यावर तो रिक्षावाला हसत म्हणतो की विठूची वाडी नाही, चोरांची वाडी आहे ही. तेव्हा ते तिघेही खूप शॉक होतात. तो रिक्षावाला त्या तिघांना म्हणतो की खाली उतरा पटकन. असं म्हणून तो त्या तिघांनाही खाली उतरायला सांगतो. तो रिक्षावाला शिट्टी वाजवून त्याच्या बाकीच्या सहकाऱ्यांना सुद्धा बोलवून घेतो. आता मोठ्याबाई, प्रेमनाथ आणि आदू खूपच घाबरलेले असतात. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की तुम्ही हे काय करताय, महागात पडेल तुम्हाला, आम्ही विंजे सरकार आहोत. यावर तो रिक्षावाला ओरडून म्हणतो की काय बोलताय, गुपचूप पैसे काढ चल. प्रेमनाथ म्हणतो की हे बघा तुम्ही फार चुकीचं करताय. मग ते लोक मोठ्याबाईंना म्हणतात की गुपचूप पैसे आणि दागिने काढा. मोठ्याबाई घाबरत म्हणतात की बाई माणसाशी असं कोणी वागतं का. तो रिक्षावाला म्हणतो की बाई माणूस आहे म्हणूनच नीट वागतोय, नाहीतर. असं म्हणून तो त्याच्या बाकीच्या सहकाऱ्यांना प्रेमनाथला पकडायला सांगतो. मग ते लोक प्रेमनाथला पकडून खूप मारायला लागतात. मोठ्याबाई आणि आदू खूपच घाबरलेले असतात. आता ते चोर प्रेमनाथला मारत असतात. प्रेमनाथ मोठ्याने ओरडत असतो की सासूबाई दागिने देऊन टाका, नाहीतर हे लोक तुमच्या पोरीला विधवा करतील. मग मोठ्याबाई घाबरून दागिने काढून द्यायला लागतात आणि घाबरत म्हणत असतात की मारू नका त्यांना. आता तो रिक्षावाला मोठ्याबाईंकडून सर्व दागिने आणि बॅगमधील पैसे घेतो. तितक्यात तिथे व्यंकू महाराज, गोपाळ, इंदू आणि फंटा गँग येतात आणि हे सर्व बघून ते सुद्धा खूप शॉक होतात. तो रिक्षावाला व्यंकू महाराजांना बघून म्हणतो की कोणीही पुढे यायचं नाही आणि असं म्हणून तो त्यांच्याकडून सुद्धा पैसे काढायला लागतो. इंदू हळूच त्या रिक्षावाल्याच्या मागे जाते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.